तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी माझ्या चेअर्सअपच्या चॅनलच्या मित्रांसाठी किंवा प्रेक्षकांसाठी खास बनवला आहे की हे सिनियर सिटीजन जे आहेत, लहान बालकं आहेत, त्यांची शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता ओळखून ते आधुनिक गप्पा मारतात आहेत. शारीरिक कमी ठीक आहे. तर सब्जेक्ट आहे बिल, इच्छामरण, वृद्धाश्रम आणि शेवटचा मुलं आपल्याला किती वापरून घेतात आहेत किंवा मुलांमध्ये आपण किती गुंतायचं. ठीक आहे. आणि प्रत्येक एक विषय घेतला की ऑप्शन आहे, आपल्याला तुम्ही नाही म्हणू शकता हा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर बोलायचं असेल बोलायचं. प्रत्येकाने मॅक्झिमम किती मिनिटं देऊ? 2 ते 5 मिनिटं. 2 मिनिटं बोलायची आहे. आणि शेवटी एक आपण टीम बनवू, जे जज असतील, आणि त्यांनी मग त्यांना एक प्राइज द्यायचा. माझ्याबरोबर कोणतो घोडासारखा तोरगेसारखा दिसणारा कोणतो तोरगेसारखा घोडा होता तो नाही केदार. टेक्स्ट लिहिलं मी, एक विषय होता सेफ्टीवरती हा, आणि तो पडणारा, घाबरणारा आणि ऍक्सिडेंट करणारा असा एक ऑपरेटर असतो, तो माळवंकर, आणि मी काहीतरी सूत्रधार हा काय आणि त्याच्यावरती केला आणि काहीतरी प्राईज मिळालं होतं. सुंदर छान. आणि ह्यासाठी माझ्या C4 चेअर्सअप चॅनलसाठी, खास तुमच्यासाठी, हे जे सगळे लहान बालकं आहेत त्यांनी त्यांच्या शारीरिक क्षमता व मानसिक क्षमतेचा विचार करून इकडे आले आहेत. आणि 4-5 सब्जेक्ट आहेत. प्रत्येकाला ऑप्शन आहे, नाही म्हणू शकतो तो, आणि त्याने प्रत्येकाने आपले 3 मिनिटात विचार सांगायचे आहेत. तर नाव स्टार्टअप. तर श्रीधर सावंत, तुम्ही चालू करा. प्रश्न विचारा, मी सांगतो. पहिला सब्जेक्ट आहे व्हील. तुम्हाला माहिती आहे, सांगा तुमचे विचार. व्हील तुम्ही जे म्हणताय ना ते बरोबर आहे. व्हील बनवायला पाहिजे, कारण काय असतं की अपत्य आपल्याला किती आहे त्याच्यावर अवलंबून. अपत्य असेल तर मला वाटतं व्हीलची गरज नसेल, कारण ते सगळे आपली प्रॉपर्टी त्याच्याकडे जाणार आहे. 2 अपत्य असतील गरज नाही असं मला वाटतं. आता माझा नाही, मला अगोदर वाटलं तुम्ही जे काही सेटअप करून दिलंय आणि मला बोलायचं आहे, पण नंतर मला कळलं की तुम्ही बोलताय त्याच्यामुळे मला काय बोलायचं हे नाहीये. तर आता थोडक्यात सांगायचं असेल की व्हील बनवणं जरुरीचं असतं, कारण काही अनुभव आलेले आहेत की व्हील बनवल्यानंतर सुद्धा प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन करण्यामध्ये प्रॉब्लेम येतात. पण व्हील बनवावं आणि ते 4 चौघात मृत्यूनंतर वाचून दाखवावं. व्हील बनवणं हे महत्वाचं आहे, हे माझं मत आहे. ज्यांना आतापर्यंत कॉन्फिडन्स आलाय की आपल्या देहामध्ये काही उरलेलं नाही, त्यांनी देहदान करू नये. तरी तात्काळ देहदानाची तयारी, मानसिक तयारी करावी आणि देहदान करून टाका. आपल्या देहाचं काहीतरी होईल, त्या दृष्टीने जर उपयोग होऊ शकतो मेडिकल कॉलेजमध्ये वगैरे. नाही, मेडिकल टर्म्स नाही, त्याने काही मला सांगितलं देहात हे मी सांगू का, मध्ये इंटरप्ट करतो तुम्हाला दोघांनाही, की जर देहदान तुम्ही केलं तर देहामध्ये किती शरीर आहे, किती हाड आहेत किंवा किती मांस आहे त्याच्याशी संबंध नाहीये, पण तुमचे डोळ्याचा कॉर्निया हा
उपयुक्त असतो आणि तो त्यावेळी चांगलाच असतो. जर माझं घेतलं तर चांगलाच आहे तो. आणि तो घेणार, त्याची शरीर फाडणी होणार तिकडे आणि तेवढा फक्त कॉर्निया काढून तो प्रिझर्व करून ज्याला पाहिजे, ज्याने टाकलेला आहे, रजिस्टर केलेला आहे. समजा एखाद्या माणसाने की हा आंधळ आहे, त्याचा कॉर्निया त्याला पाहिजे, तर त्याला काय म्हणतात ते रेड कार्पेटने ट्रान्सफर करतात एअरने. आणि त्याला कारण ते काही वेळ असतो, त्या त्या वेळेमध्ये जाऊन तो ट्रान्सफर करायला लागतो. आणि ह्याच्यामध्ये लिव्हर ट्रान्सपोर्टिव्ह मध्ये चेन्नई सपोज टू बी नंबर 1 इन वर्ल्ड. नंबर 1. हा बोला आता याच्यानंतर कोण तुम्ही बोलला? तिसरा माझा झाला